आमच्यात ना तसं काही मोठं भांडण नाही. आम्ही सोबत असतो. आमच्या दोघांमध्ये तशी काही समस्या पण नाहीये. आम्ही सगळीकडे सोबत असतो, घरात व्यवस्थित सोबत राहतो, बाहेर सोबत जातो, ट्रिप्स सोबत करतो. असं करत असलो तरी कधी-कधी वाटतं की आम्ही एकत्र नाही आहोत. फक्त सोबत आहोत, एकत्र पुढे जात नाहीये. का होत असेल असं? काय आहे हे नेमकं? ते आज आपण सगळं समजून घेऊया. जेव्हा अशी भावना येते ना, याचा अर्थ असा आहे की नात्यामध्ये कुठेतरी ऊब कमी झालेली आहे. कुठेतरी नात्यामध्ये ओलावा कमी झालेला आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की आपण फक्त सोबत आहोत, एकत्र आपण पुढे जात नाही आहोत. याचा अजून एक अर्थ असू शकतो की कुठेतरी भावनिकता जी आहे, आपली जी भावनिक गरज आहे ना, ती आपण व्यक्त करत नाही आहोत. खूप साऱ्या आपल्या गरजा असतात, भावनिक गरजा असतात, त्या आपण व्यक्त करत नाही आहोत. आणि त्याच्यामुळे एखाद्या नात्यातला एक व्यक्ती पुढे जातोय किंवा मागेच राहतोय, दोघांनी एकत्र सोबत जाणं, ही जी भावना आहे, ही जी फिलिंग आहे ना, ती कुठेतरी मिसिंग आहे असं वाटतं. आणि याचं मूळ जे कारण आहे ना, ते आहे आपण भावनिक गरजा व्यक्त न करणं. मग आपण आपल्या भावनिक गरजा का व्यक्त करत नाही? कारण बहुतेकदा आपल्याला आपल्या भावनिक गरजा या आहेत याची जाणीवच नसते. त्यामुळे जर का असं वाटत असेल की आपण एकत्र पुढे जात नाही आहोत, तर एकदा चेक करा की माझ्या भावनिक गरजा काय आहेत आणि त्या त्या पूर्ण होतायत का? एकदा मला माझ्या भावनिक गरजा कळाल्या आणि त्या पूर्ण होत असतील तर खूपच छान आहे. पण भावनिक काही गरजा आहेत ज्या पूर्ण होत नाहीयेत, तर त्यासाठी त्या भावनिक गरजा मला स्वतःला सांगाव्या लागतील. त्यासोबतच माझा जो पार्टनर आहे, मला त्यांनाही सांगावं लागणार आहे, की माझ्या या गरजा आहेत. मला या गरजा पूर्ण होणं अपेक्षित आहे नात्यामध्ये. हे सांगणं थोडंसं कठीण आहे, पण आपण सुरुवात करूया, की हे आपण सांगूया, की माझ्या या भावनिक गरजा आहेत. दुसरं कारण असं असू शकतं, की आपलं आयुष्य ना इतकं फास्ट झालेलं आहे, की आपल्याला एकमेकांसाठी वेळ नाही. आपण या पद्धतीने सगळं करतोय. म्हणजे ज्या गोष्टी करायच्या आहेत, अगदी व्यवस्थित सगळं सगळं चाललेलं आहे. मग ही जी फिलिंग आहे ना, त्यामुळे तिथे मिसिंग होऊन जाते. कारण एकमेकांसाठी आपण वेळच तिथे देत नाही आहोत. त्यामुळे एकमेकांना आपण वेळ देऊया. आपला असा वेळ काढू. जसं मी टाईमची कन्सेप्ट आहे ना, इथे आपली वी टाईमची कन्सेप्ट असू दे, की माझ्या आणि माझ्या पार्टनरसाठीचा हा वेळ आहे. मग या वेळेमध्ये काय करायला पाहिजे आहे? आपण मागच्या व्हिडिओत बघितलं होतं, की काय-काय आपण कृती करू शकतो. तर त्या सगळ्या कृती आपण करूया. मे बी एखादा क्लास सोबत लावूया, एखादी भाषा नवीन आपण सोबत शिकूया, गेम खेळूया, बसून मनसोक्त गप्पा मारूया. पण काहीतरी कृती आपण सोबत करूया. तिसरं जे कारण आहे ना, ते असू शकतं, की छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या मनाला लागलेल्या असतात आणि त्या आपण बोलूनच दाखवत नाही. जाऊ दे म्हणतो, त्यावेळेला वाईट वाटतं, नंतर म्हणतो सोडून दे, जाऊ दे. पण ह्या आपण सुटत नाहीत आपल्याकडनं. अशा खूप साऱ्या छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आपल्याला टोचलेल्या असतात, बोचलेल्या असतात, त्या साठतात आणि मग यातनं कुठेतरी दुरावा निर्माण होतो. यातनं ही जी एकत्र नसण्याची जी फिलिंग आहे ना, ती यायला लागते. त्यामुळे जेव्हा आपल्याला असं काहीतरी बोचतंय, टोचतंय, तर आपण ते शांततेत सांगण्याचा प्रयत्न करूया. आपण सांगतो कसं आहे ना, यावरती काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे एखादी गोष्ट माझ्या मनाला लागली आहे, तर ते थोड्या वेळाने का होईना आपल्या पार्टनरला आपण सांगूया, की असं झालं ना, म्हणून मला वाईट वाटलेलं आहे. मी गोष्ट ठरवली होती तशी नाही झाली म्हणून मला वाईट वाटले. मला ते टोचलंय, मला ते बोचलंय हे आपण सांगूया. चौथं अजून एक कारण असतं, आपण सगळं करतो आहोत. पण तरीही जर आपल्याला असं वाटत असेल, की नाही होते, एकत्र असण्याची फिलिंग, अशी भावना मला नाही येते, ओलावा नाही वाटत आहे, तर समुपदेशकाची नक्की मदत घ्या. जितक्या लवकर आपण मदत घेऊ, तितका चांगला उपयोग आणि फायदा आपल्याला नात्यामध्ये होणार आहे. आपल्याला जर का हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की याला शेअर करा, लाईक करा आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.